सौरभ, सौरभ, आहे रे तू असा? चल बस, ये बस इकडे. तू शांत हो बघू. हे बघ, तू आणि यशने काही कमी प्रयत्न केले का? पण त्याचं बिचाऱ्याचं आयुष्यच तेवढं होतं. त्याला तुम्ही तरी काय करणार ना, बरोबर की नाही? तुला रिहर्सल आहे ना आज? डोळे पुस. छान हसून दाखव मला. चल, तयार हो आणि जा. काय रे सौरभ, ऐकतोयस ना? सीमानी, तू पण चल ना माझ्याबरोबर रिहर्सलला. मी काय करणार तुम्हा मुलांमध्ये? हा, मला तुला इथे एकट्याला सोडून नाही जायचंय. सौरभ, मी एकटी कुठे? रंजू आहे, कुहू आहे, दादा आहेत, घारू अण्णा आहेत आणि खूप कामं माझी वाट बघतात. सीमानी प्लीज ना. बरं चल, येते. तू जरा तोंडावर पाणी मार, मी कपडे बदलून येते. सीमानी, काय रे? काय रे? मागच्या वेळेस मार्कंड दादानी दिलेली साडी नेसशील? सौरभ, अरे तुला इतकी आठवण येते मार्कंड दादांची तर एखादा फोन करावा ना. तुला बरं वाटणार आहे ना? मग नेसते मी ती साडी. ठीक आहे? आले. यश, 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 आवरला? मला उशीर झाला ना उठायला. असू दे रे, काल खूप दगदग झाली ना तुझी, खूप दमला होतास. उगाच छळलं मी तुला. कुणाचे तरी प्राण वाचवायला धडपडत होतास तू आणि मी. पण आम्हाला का नाही सांगितलंस तू सगळं? का नाही विश्वासात घेतलंस? अरे आमची ही मदतच झाली असती ना तुला धावपळ करायला. आणि कोण आहे हा तुझा मित्र? मला कसा नाही ठाऊक? जाऊ दे, आता काय त्याचा रंजन. एवढा सगळा करून सुद्धा गेलाच ना तो. अरे किती मनाला लावून घेतलंयस. हा, हे बघ, तुझ्या परीने तू प्रयत्न केलेस ना, केलेस ना. पण गेला ना तो रंजय, शेवटी गेलाच ना. एवढा सगळा करून सुद्धा वाटला होता वाचेल तो, त्याचा बिनसलेलं आयुष्य पुन्हा चांगला हो. गेलाच का रंजय, गेला. यश,
यश शांत हो बरं, शांत हो. खरं प्रेम खरंच खूप दुर्मिळ असतं. ते ज्याला मिळतं ना त्यालाच बस मिळतं. काय राधा, वयातलं अंतर तुम्ही प्रेमानं भरून काढू शकालय, पण मला असं वाटतं की तुझ्याकडे असलेली मॅच्युरिटी ही तुझ्या वयामुळे आलेली नाहीये. त्यामुळे आता तरी या मॅच्युरिटीशी सौरभ नाही ग बरोबरी करू शकणार. तोपर्यंत तरी नक्कीच नाही जोपर्यंत सौरभ स्वतःच्या कर्तृत्वावर त्या लेवलला पोचत नाही. त्याला थोडा काळ जावा लागेल आणि हा काळ तुमच्या विशेषतः तुझ्या प्रेमाची कसोटी घेणारा काळ ठरणार आहे राधा. दादा, ज्या जिद्दीने आणि फोकसने मी माझ्या करिअरमध्ये मजल मारली, तीच जिद्द आणि तोच फोकस आणि तीच काम करण्याची क्षमता मी सौरभमध्ये रुजली. हाय राधा. राधा, हॅलो. काय ग? हा, काय झालं, रडतेस का तू? राधा. मॅम. राधा, प्लीज नको ग सारखा सारखा तोच विचार करूस, त्रास होईल ना बाळा तुला. हा, काहीतरी कामात मन गुंतवायचा प्रयत्न तर कर. मॅम पण झालंय तरी काय? मानस, अरे तो सौरभचा मोठा भाऊ मार्कंड. हा, ते आफ्रिकेला असतात ते. ही अशी सगळी विचित्र परिस्थिती ओढवल्यामुळे सौरभला आणि यशला हा डिसिजन घ्यावा लागला. सगळंच भयंकर. गॉड. पण मॅम, सीमा वहिनींना एक ना एक दिवस हे सगळं सांगावंच लागेल. त्याचीच काळजी वाटते मला. काय होईल त्यांचं? त्यांना उगीच एक वेडी आशा होती की मार्कंड दादा परत आल्यावर त्यांचा संसार सुरळीत होईल. पण आता राधा, इथे बस, इथे बस. ये इथे बस. बस जरा. बघ, माझं ऐक तू. तुला धीराने घ्यायला हवं. हा, आता तू एकटी नाहीस, तुला बाळाची पण काळजी घ्यायची ना. शांत हो, शांत हो. मी मार्कंड दादाला प्रॉमिस केलं होतं की मी सौरभची काळजी घेईन, आणि आता मी त्याच्याशी बोलूही शकत नाहीये. राधा, प्लीज तुम्ही सीमावहिनींच्या समोर भेटू नका, बोलू नका. पण त्यांच्या अपरोक्ष भेटायला बोलायला काय प्रॉब्लेम आहे? अगं, तुम्ही न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा तुम्ही का भोगताय? माझंही तेच म्हणणं आहे. हा शुद्ध वेडेपणा आहे ना. पण मॅम, राधा, आम्हाला आता तुझ्याशी वाद घालायचा नाहीये. फक्त आम्हाला तुझी खूप काळजी वाटते म्हणून आम्ही बोलतोय. आता जरा ऐकशील माझं? हे बघ, आता जरा वेळ आत जा आणि स्वस्थ पड. ती योगनिद्रेची कॅसेट आहे ना, ती लाव आणि ती ऐकत जरा शांतपणे पडून राहा. प्लीज राधा, प्लीज, एवढं ऐक माझं. चल जा. खरं म्हणजे राधालाही ही बातमी नकोच होती कळायला.
हो ना रे, पण सौरभचा फोन आला, त्याने स्पीकर ऑन करायला सांगितला. तो हे काहीतरी सांगेल याची कल्पनाच नव्हती रे. अगदी मलूल होऊन गेले पोर. तिला आता थोडा वेळ लागेलच यातून बाहेर पडायला, आणि काय करावं मला तर काहीच सुचत नाहीये. मॅम मॅम मला वाटतं जुईला आश्रमातून आणायची हीच योग्य वेळ. ती आली की राधाचं मन डायव्हर्ट होईल आणि मन दुसरीकडे वळलं की या धक्क्यातून आणि दुःखातून ती लवकर बाहेर पडेल. बरोबर आहे तुझं म्हणणं मानस. तसंही आम्ही जुईला घरी आणायला परवानगी मिळावी म्हणून एक ऑफिशियल लेटर दिलंच आहे आश्रमाकडे. त्याला जर मंजुरी मिळाली तर आज संध्याकाळी सुद्धा जुईला घरी आणता येईल. हा, जुई इथे आली की राधाचा मूड नक्की बदलेल. जिजू काय झालंय यार हे सगळं? माझं ना डोकंच चालत नाही. सगळं विचित्र वाटतंय जिजू. माझा पण तेच झालाय. सून होते डोका, काय सुधरतच नाही. सगळ्यांसमोर चेहऱ्यावर मुखवटा घेऊन वावरताना पोटात खड्डा पडतो माझ्या. काय सांगायचा. पण आपण हे सगळं सीमावाहिनीसाठीच केलं ना, नाहीतर मार्कंड दादा बरोबर तिलाही गमवून बसलो असतो. होय रे होय. सौर्या, डॉक्टरांनी माझ्याकडे एक पत्र दिलं होता. मार्कंड दादाने तुझ्या नावाने लिहिलेलं. काय? या बघ. प्रिय सौरभ, हे पत्र तुला मिळेल तेव्हा मी या आजारातून बरा होऊन दूर कुठेतरी निघून गेलेला असेल, किंवा कायमचा हे जग सोडून गेलेलो असेल. मात्र जाण्यापूर्वी तुझ्यावर एक जबाबदारी सोपवून जातो आहे, सीमाची. जी तुझी वहिनी नाही, आई आहे. धर्माधिकाऱ्यांची सून आहे, सगळ्या घराला सांभाळणारी सीमा. पण सौरभ, मी मात्र तिचा कधीच नवरा होऊ शकलो नाही. मला लग्न करायचं नव्हतं. मी तिला ते सांगितलंही होतं, पण तिला मात्र लग्न करायचं होतं माझ्याशी. आईला आवडली होती ती. सीमाने हट्ट धरला आणि हे लग्न झालं, पण या स्वच्छ करारासह की आम्ही पती पत्नी असणार नाही. पुढे मी सीमाला अनेक वेळा घटस्फोट घेण्याचा आणि मुक्त होण्याचा आग्रहही केला, पण तिने नाही ऐकलं. नंतर तिच्या संमतीनेच मी राणी दीक्षितशी लग्न केलं. पण राणी एक अत्यंत ॲम्बिशियस बिझनेस पर्सन निघाली सौरभ. तिचा आणि माझा डिव्होर्स झाला आणि तिने मला कंगाल करून टाकलं. तिने मला टाकून दिलं हे माझं दुर्दैव, आणि सीमा जन्मभर माझ्या वाटेकडे डोळे लावून बसली हे सीमाचं दुर्दैव. मात्र जगलो वाचलो तरी मी सीमाच्या आयुष्यात येणार नाही. तिला सगळ्या बंधनातून मुक्त करायचंय मला, आणि ही जबाबदारी तुझ्यावर सोपवतोय मी. सीमा सुंदर आहे, लाघवी आहे. तिच्यासाठी योग्य जोडीदार बघून तिचं लग्न करून दे सौरभ. मला खात्री आहे दादा तिचं कन्यादान करतील. तिने सुखी व्हावं इतकीच इच्छा उरली आहे माझी. तेवढी पूर्ण कर. मी असलो नसलो तरी माझ्या शुभेच्छा तिच्या पाठीशी असतील. सौर्या, सौर्या, केवढा जीव होता रे मार्कंड दादाचा तुझ्यावर. केवढा विश्वास होता बघ. पत्रात त्यानं तुझ्यासाठी सौर्या, सौर्या, सावर स्वतःला.
सीमा वहिनी येते. सौरभ, काय रे? आत्ता समजावलं होतं ना मी तुला. यश, हा, तुम्ही तरी सांगा हो त्याला. काय रे चावल्या? हा? देते माझ्याकडे. काय आहे? काही नाही, माझे कॉन्ट्रॅक्टचे पेपर्स आहेत, त्यांना बघायला दिले. हा. हो, बरं चला. जायचं का रिहर्सलला? उशीर नको व्हायला. हो, हं? चल. बरं यश, हा? तुम्ही सुद्धा रंजू आणि कुहूला घेऊन जरा बाहेर जाऊन या. चेंज म्हणून बरं वाटेल. हं? चल, निघा. राऊंड झाली? येस मॅम, ऑल इज वेल. प्रीती चव्हाणचं सीझर शेड्यूल केलंय, लक्षात आहे ना? हो, लक्षात आहे. आणि जुईचे रिपोर्ट्स कसे आहेत? नॉर्मल आहेत? हो. आश्रमातून तिच्या टीचर आल्या होत्या, त्या घेऊन गेल्या तिला. तुमच्या आठवणीत जुई खूप रडली मॅम, पण सगळ्यांनी तिला समजवलं आणि पाठवलं. तिची शाळा खूप बुडत होती ना, मग त्या म्हणाल्या की इथल्या वातावरणात जर ती रमली तर तिकडे तिला रुळायला त्रास होईल. अगं, तिला पाठवायच्या आधी मला एक फोन तरी करायचास. ठीक आहे, मी बघते काय करायचं. आय एम सॉरी, मी जर रूडली बोलली असेल तर. मॅम, तुम्ही डिस्टर्ब आहात का? हो, मला प्रीती चव्हाणांची फाईल दाखव. ओके. सौरभची कोंडी झाली असेल. एवढी मोठी गोष्ट घडली, असा विचित्र डिसिजन घ्यावा लागला, आणि वर सीमा वहिनी समोर. गॉड, एकटा पडला असेल असं येऊन बिचाऱ्यांनी काल मला फोन केला. मी असायला पाहिजे त्याच्या बरोबर. आता काय करू? सीमावहिनी, थँक्यू. अरे, हे काय आता थँक्स कशाबद्दल? नाही म्हणजे मार्कंड दादाने दिलेली साडी नेस म्हटलं आणि तू नेसलीस म्हणून. सीमावहिनी, मला खूप आठवण येते मार्कंड दादाची. तू त्याच्याशिवाय इतकी वर्ष कशी काय काढलीस? सौरभ, लग्न करताना प्रत्येक मुलीच्या आपल्या जोडीदाराबद्दलच्या काही अपेक्षा असतात, काही स्वप्न असतात. पण आमच्या बाबतीत सगळं जगावेगळंच होतं. मार्कंडना मी व्यक्ती म्हणून आवडले होते, पण लग्न करण्यासाठी दोन माणसांमध्ये एक केमिस्ट्री लागते. ती त्यांच्या बाजूने कधीच नव्हती. मार्कंड नाही म्हणत असताना सुद्धा मी हट्टाने त्यांच्याशी लग्न केलं, कारण ते मला खूप आवडले होते. असो, ते परत येण्याची आशा आता पूर्ण मावळली. सीमावहिनी, हो सौरभ, राणीशी लग्न करण्याची मी त्यांना संमती दिली त्यावेळेस मला कळलं होतं की आमचं नातं संपलं. पण तरीही मी वर्षभर वाट पाहिली. पण राणीला मुलगा झाल्याचं कळलं तेव्हा मात्र आणि म्हणूनच मी तुम्हा सगळ्यांना सगळं काय ते सांगून टाकलं. मार्कंड माझे कधीच नव्हते, कधीच नसते.
एक SMS तरी करायला काय हरकत आहे? सौरभ, प्लीज टेक केअर. तू ड्राईव्ह कर, मी बघते.